राम राम नमस्कार. बघा, राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मतदार. मतदार आणि मतदान या दोन गोष्टीवरती पूर्ण राजकारण अवलंबून असतं. पण त्याहून पुढे जाऊन लोकशाहीमध्ये, लोकशाही राज्य पद्धतीमध्ये एका गोष्टीला खूप महत्व आहे. सत्तेपेक्षा जे कोणी विरोधामध्ये असतील त्यांच्याकडं लोकांची पण सहानुभूती हे भरपूर असते. आणि या विरोधकाचं काम एक असतं की लोकांच्या समस्या आणि ज्या पद्धतीनं सरकार काम करत आहे त्याचे धोरण हे लोकांपर्यंत पोहोचवणं, चांगले असतील सपोर्ट करणं, चुकीचे असतील विरोध करणं, त्यात दुरुस्ती करणं. म्हणजेच विरोधी पक्ष हे लोकांसाठी लोकांची बाजू हे तिथं मांडत असतात. मग आता सध्या जर पाहिलं गेलं तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष फक्त नावाला आहेत. आपलं त्या विषयावरती बोलायचं आहे आज. यावरती भाऊ तोरशेकरांनी अतिशय मार्मिक असं यावरती भाष्य केलंय. काँग्रेस पक्ष हा फक्त मीडियाच्या बातम्यांपुरता शिल्लक राहील, जशी आज महाराष्ट्रात उबाठा शिवसेनेची अवस्था आहे. कधी काळी मुंबईत कुठे काचा फोडल्या, दगडफेक झाली म्हणून शिवसेनेच्या बातम्या यायच्यात. आज शिवसेना कुठे शिल्लक राहिली? तर मीडियामध्ये संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपुरती उद्धव ठाकरे यांची वडिलांची शिवसेना शिल्लक आहे. बाकीची आता हे नेमकी विरोधी पक्ष हे फक्त द्वेषानं, एक अहंकारी वृत्तीतून, एक द्वेष भावनेतून हे आता झपाटलेले आहेत. आता महाराष्ट्रामधलं पाहायचं गेलं तर महाराष्ट्रामध्ये ह्या सभागृहाला तर विरोधी पक्ष नेताच नाही आणि हा विरोधी पक्ष सुद्धा कमजोर आहे. विरोधी पक्ष नाही याचा अर्थ की राजकारणामध्ये जे विरोधक आहेत ते विरोधामध्ये राहायची सुद्धा पात्रता नाही. हे लोकांनी त्यांना दाखवून दिलंय, म्हणून त्यांच्याकडे तेवढं मनुष्यबळ सुद्धा नाही. आणि सत्तेमध्ये एवढं प्रचंड असं बहुमत आहे, एवढे नेते मंडळी, एवढे आमदार, एवढे मंत्री, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या मागे कारण काय आहे? कारण जनतेनं, त्या मतदारानं मतदान देऊन या लोकांना त्यांनी स्वीकारलंय. मग आता हे लोकांचं मन जिंकून, लोकांसाठी लढाई लढून, लोकांसाठी हे प्रश्न विचारून ह्या विरोधकांनी, या विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरायला पाहिजे होतं, धारेवर धरायला पाहिजे. सत्ता कोणाची असो, सत्ता ज्यांची विचारधारा आम्हाला पटते त्यांची का असेना, कुणाची असो, पाठीवर. पण या ठिकाणी विरोधी पक्षानं आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे किंवा त्या भूमिकेने त्यांनी चाललं पाहिजे. पण सध्या जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये तो विरोधी पक्ष कमकुवत झालाय. हे तिन्ही पक्ष जे आहेत, त्या तिन्ही पक्षाची भूमिका फक्त संजय नावाचा राऊत जो आहे तो रोज सकाळी 9 वाजता भांडूप मधून मांडत असतो. जे राऊत म्हणतील तीच ह्या तीन पक्षांचं काही जे आहे ते आहे. त्यावरती माग नाना पटोले बोलले होते की राऊतांना त्यांच्या पक्षामध्ये किंमत नाही. पण राऊत त्यांच्या पक्षामध्ये किंमत असो अथवा नसो, राऊत हे दुसऱ्या पक्षाबद्दल सुद्धा बोलतात, पण कधीच ते लोकांबद्दल बोलत नाहीत. ते लोकांबद्दल बोलतात, पण काय बोलतात की लोकांच्या मनातील मुख्यमंत्री, लोकांच्या मनातील नेता. जर ह्या तर गोष्टी लोकांच्या मनामध्ये असल्या असत्या तर या ठिकाणी लोकांना यांना चांगलं वर आणलं असतं मतदान देऊन. असं नाही. म्हणजे हे लोकांच्या मनात नाहीत, हे फक्त राऊतांच्या मनामध्ये आहे. आता हे विरोधी पक्ष फक्त पत्रकार परिषदेपुरते किंवा ह्या युट्यूब आणि सोशल मीडिया पुरते किंवा ते फक्त पत्रकारासाठी म्हणा, फक्त या गोष्टी करता आहेत. बाकी यांचा, ह्या लोकांचा, मतदारांचा काही संबंध नाही. जर तुम्हाला काम करायचे असेल तर सत्तेमध्ये असा किंवा नसा, तुम्ही जर विरोधामध्ये असाल तरीही तुम्ही काम करू शकता. जर तुम्हाला काम लोकांसाठी करायचं असेल. तुम्ही आठवून बघा, 2014च्या अगोदर भाजप हे विरोधामध्ये होतं, त्यावेळेस भाजपनं
सरकारला अक्षरशः लोकांचे प्रश्न समोर घेऊन धारेवर धरलं होतं. पण सध्या ह्या काळामध्ये, ह्या 5-10 वर्षामध्ये हे काँग्रेस किंवा हे शिवसेना वगैरे जे आहेत, हे पक्षांनी कधी सरकारला धारेवर धरलंय ते पण लोकांच्या प्रश्नाकरता हे मला तर दिसलं नाही. हे सरकारवरती टीका टिप्पण्या करतात. विषय कुठला? यांचे पक्ष वाचवण्यासाठी, यांचे चिन्ह, यांचे सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी आणि फक्त राजकीय द्वेषापोटी फक्त विरोध करायचे म्हणून हे लोक सगळं करतात. आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता फक्त पत्रकार परिषदापुरतेच शिल्लक राहिलेली आहे. त्याला काही लोक शिल्लक सेना हे म्हणतात. पण या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जर पाहिलं गेलं तर राजकारण म्हणावं असं कोणी करत नाही. राजकारण फक्त विरोधामध्ये एकच व्यक्ती करतो, ते म्हणजे शरद पवार. ते दवाखान्यामध्ये पलंगावर पडलेले असणं किंवा कमी आमदार असताना आणि अतिशय चांगले म्हणजे पुढल्या पार्टीचे चांगले आमदार असताना सुद्धा या ठिकाणी ते परत ते सीट आपल्या पदरामध्ये पाडून घेतात आणि डावपेच करून कधी ते शिवसेनेची कोंडी करतात, कधी ते काँग्रेसची कोंडी करतात. पण त्यांचंही तरी आता राजकारण जे पाहिलं गेलं, त्यांचं हे राजकारण फक्त पक्षापुरतं, पदापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. लोकांसाठी आहे असं मला वाटत नाही. कारण ह्या मधल्या काळामध्ये लोकांसाठी यांनी लढाई कुठली लढली आहे मला तर आठवत नाही. असं झालंय आपल्या भारतामधील राष्ट्रीय पक्षाचं, काँग्रेसचं. ज्या प्रकारे संजय राऊतांनी आणि ह्या सगळ्या पक्षांनी आपला पक्ष फक्त पक्षप्रमुख, संघटनाचे पदाधिकारी आणि आपलं ऑफिस आणि आपला नेता या पुरतच मर्यादित करून ठेवलंय आणि यांची मर्यादा फक्त मीडियापर्यंत दिसते, लोकांसाठी मला वाटत. आणि केंद्रामध्ये बोललं तर काँग्रेसची पण अवस्था हेच आहे. फक्त प्रश्न विचारायचे, फक्त सरकारला बदनाम करायचं, यातून ते देशाला बदनाम करतात हे त्यांनाही कळत नाही. पण ते करतात. ते बदनाम करायचे काम हे अतिशय प्रामाणिकपणे करतात. आणि कधी लोकशाही संपून गेली आहे, कधी काय 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 बोलतात आणि हे हातामध्ये संविधान घेऊन बेधडक त्याच संविधानाचा अपमान करतात. हे असे लोक आहेत सगळं. भारतामध्ये पण अवस्था हेच आहे. जे राष्ट्रीय पक्ष आहे ते फक्त मोदी द्वेष करणं, हिंदू द्वेष करणं, हे सगळ्या ह्या गोष्टी करतात. पण हे लोक कधी लोकांसाठी, जनतेसाठी, जनतेचे प्रश्न घेऊन कधी जात नाहीत. एक दिल्लीचा खासदार गेला होता, नाही आपचा खासदार गेला होता, राघव चड्डा. त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले, त्यांनी लोकांच्या समस्या मांडल्या, लोकांची नेमकी लूट होते कशी ह्या त्यांनी गोष्टी मांडल्या. पण त्यांनाच तसं जाऊन बोलू नये लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. त्यांनी त्यांची जी काही जो हक्क होता बोलायचा त्यांनी बंद केला आपने आणि त्यांनी पार्टीतून बाहेर काढलं. त्यांना पार्टीमध्ये टॉर्चर करण्यात आलं. कारण काय? हेच कारण, त्यांनी प्रश्न हे लोकांचे मांडले होते. त्यांच्यावरती दबाव हा आणला गेला की तुला मोदी वरती बोलायचंय, तुला मोदी विरोधामध्ये बोलायचंय, तुला लोकांसाठी बोलायचं नाही. अशा गोष्टी यातून पुढे आल्या. मग नेमकं सगळं पाहिलं गेलं तर ह्या लोकांना प्रामुख्याने आणि खास करून ह्या लोकांना फक्त आपल्या पक्षाची वाढ करायचा विचार आहे. पण हे शक्यच नाही जोपर्यंत हे लोकांसाठी रस्त्यावरती येत नाहीत, हे लोकांसाठी लढत नाहीत. आणि ज्यावेळेस जोपर्यंत लोकांना वाटत नाही की हे आपल्यासाठी करत आहे, तोपर्यंत यात भविष्य अंधारात आहे. पण केंद्रामध्ये राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये जर संजय राऊत असतील तर यांचा पक्ष फक्त पत्रकार परिषदेपुरतच मर्यादित राहील, एवढं मात्र खरं आहे. म्हणून आम्ही भाऊच्या या विधानाविषयी अतिशय सहमत आहोत आणि पूर्ण जो काही महाराष्ट्र आहे या विचाराशी सहमत आहे. कारण हा पक्ष फक्त तेवढ्या पुरता उरलेला आहे. तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी, नमस्कार. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.